इचलकरंजी शहरातील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या 7वीच्या विद्यार्थिनीचा त्याच शाळेत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने शाळेमध्येच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले। सदर माहिती मुलीने आपल्या वडिलांना सांगताच वडिलांनी शाळेत धाव घेतली असता शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे मुलीच्या वडिलांनी सतर्क लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी नागेश हजारे तथा बजरंग दलाचे सर्जेराव कुंभार, प्रवीण सामंत आणि रविकिरण हुकेरीकर यांच्याशी संपर्क साधला। यावेळी बजरंग दलाचे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक एस स्वामी यांचे तातडीने भेट घेऊन संबंधित घटनेची पार्श्वभूमी जाणून घेतले तथा मुख्याध्यापक एस स्वामी यांना जाब विचारण्यात आले। यावेळी आम्ही संबंधित विद्यार्थ्याला आणि त्यांच्या आईवडिलांना बोलावून समज दिली आहे असे सांगितले। यावेळी बजरंग दलचे प्रवीण सामंत यांनी त्यांच्याकडून हमीपत्र मागितले असता त्यांनी आम्ही या प्रकारचे कोणतेही हमीपत्र त्यांच्याकडून घेतलेले नाही आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही याबद्दलचे कोणतेही हमीपत्र आम्ही सुद्धा देऊ शकत नाही असे उत्तर दिले। त्यामुळे बजरंग दलचे प्रवीण सामंत आणि सर्जेराव कुंभार हे अधिकच भडकले आणि संबंधित विद्यार्थ्याच्या आईवडिलांना बोलावून घेण्याची तसदी धरली, परंतु मुख्याध्यापकांनी संबंधित मुलाच्या आईवडिलांना बोलावून घेण्यासही टाळाटाळ करू लागल्याने बजरंग दल यांच्याकडून शिक्षक तसेच मुख्याध्यापक एस स्वामी यांना चांगलेच धारेवर धरले। जर आपल्या शाळेत किंवा शालेय आवारात पुन्हा मुलीची छेडछाड झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यास बजरंग दल कोणतीही पर्वा न करता टोकाची भूमिका घेईल असे आवाहन यावेळी प्रवीण सामंत यांनी केले। अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे। मला कागदावर लिहून द्या की मी समज दिलेली आहे आणि त्याच्यावर ते पोरग्याची सर्व जबाबदारी 2 दिवस घेतलाय ना, मला लिहून द्या, शाळेने मला लिहून द्यावं की ते पोराची जबाबदारी माझी आहे म्हणून। तुम्ही पोराकडे नाही, पोराची जबाबदारी तुम्ही घेतलाय, तुम्ही शाळेच्या दृष्टीने तुम्ही विचारला की नाही, आम्ही तर विचारायला गेलो नाही। तुमचं नाही शाळेचं समाधान तुम्हाला सांगताय का त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांचं तुम्ही समाधान करायला दोन गोष्टी वेगळ्या तुम्हाला। पहिली गोष्ट अशी, त्या मुलाची काही चूक झाली असेल तर ते मुलाच्या पत्रात टाकणं आणि त्याच्याबद्दल त्याला समज द्यायचा, त्यांच्या पालकांना आई वडील काका काकू दोघे पण आले होते त्यांना सांगणं, तिथं पाहिजे एक कोशिश पूर्ण झाली बरोबर। दुसरी गोष्ट काय, त्यांना असं पाहिजे आहे की माझ्या मुलीनं काही चूक केली असेल तर ती मला दाखवा बरोबर। काय ज्या माणसाला त्या पोराचा काका म्हणतोय की तुझीच पोरगी चुकली, त्याच्या हातात प्रूफ आहे, तो प्रूफ ही विषय तुमच्या समोर झालाय, तो प्रूफ चेक केला नाही, तो त्यांच्या घरात झालाय। नाही त्यांच्या घरात झालाय काय, त्याच्या त्या गोष्टीवर ते कंप्लेंट करायला आले तुमच्याकडे, तुम्ही त्या गोष्टीने तो बदनामी करायला लागलाय। हो, ज्याची तुम्ही काळजी घ्यायला लागलाय ना तोच बदनामी करायला लागलाय। गावावर तो काय सांगायला लागलाय, पुरावा घ्या बोलून द्या, आता घ्या बोलून बघूया समोरासमोर, त्या काकाला बोलून घ्या, आहे ते मी सुद्धा केस टाकायला तयार आहे। स्वतःला पोलीची बदनामी करायला लागलाय, आम्ही टाकतो, तुम्हाला